जय महाराष्ट्र, मी शिवसैनिक. बेस्टचे 20 ग्राहक, कुलाबा ते चुनाभट्टी 11 लाख ग्राहक आहेत आणि कधीतरी आपली हल्ली वीज जरा जास्तच जाते. त्यामागे कोणतं षडयंत्र आहे का मला माहिती नाही. त्याची शहानिशा करावी लागेल, कारण याच्या आधी असं कधीच घडलं नाही की बेस्टची वीज वारंवार जाते आणि ज्यावेळी वीज जाते त्यावेळी ज्यावेळी ग्राहक फोन करतो फोन लागत नाही. का फोन लागत नाही? कारण माणसं नाही आहेत. मग प्रशासन आजपर्यंत झोपलं होतं का? का लोकांच्या यातना कळत नाहीत? एखादी इमर्जन्सी असते, कोणाच्या घरात लग्न असते, मुलांचे एक्झाम्स असतात आणि कुलाबा ते चुनाभट्टीपर्यंत एवढे सारे हॉस्पिटल्स आहेत. प्रत्येक जनरेटरवर अचानकपणे तुमची लाईट जाते आणि याची कारणं जर आपण शोधायला गेलो तर फोन लागत नाहीत. अशी आपली ही बेस्टची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आम्ही तातडीने मी या बेस्टमध्ये विषय घेतला आणि त्यांना सांगितलं की आपण ताबडतोब कॉल सेंटर उभारा. प्रत्येक वॉर्ड निहाय आपण त्या माणसांची नेमणूक करा, जी सगळी माहिती प्रत्येक ग्राहकाला देईल की लाईट आज कशामुळे गेले आणि ती कधी येणार आहे. दोन गोष्टी होणार आहेत. माझ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना एकतर नवीन एक जॉबची सुवर्ण संधी मिळणार आहे. जे आज वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना कुठेतरी आज नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आणि खास करून ज्यांना ज्यांच्याकडे वीज जाते त्यांना हे कळेल की वीज का गेली, कशामुळे गेली आणि ती कधी येणार आहे. कारण आजपर्यंत धातू मात्र उत्तर देणं, कधी कधी असं होतं की माणूस संतप्तो, रागाच्या भरात त्यात तिथे जातो आणि मग एखाद वेळी तिथे भांडणं पण होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न आजपर्यंत झाले नाहीत यासाठी म्हणूनच हा विषय मी घेतलेला आहे. आणि बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून आणि बेस्ट कमिटी सदस्य म्हणून मला सांगायला आनंद होतोय की मुंबईकरांना लवकरच ज्या ज्यावेळी वीज जाईल त्यावेळी आता तुम्हाला एक कॉल सेंटर असेल आणि तुम्हाला माहिती मिळेल की आमच्या इकडची लाईट का गेले आणि ती कधी येणार आहे. त्याचबरोबर मी अजून एक त्यांना सांगितलेलं आहे की जसं बाकी ठिकाणी कसं होतं की SMS जातो, अगोदर तुम्हाला कल्पना दिली जाते की इथे इतके तास काम चालणार आहे, म्हणजे आपल्याला त्याला तयारी करायला वेळ मिळतो. या सगळ्या सुविधा बाय डिफॉल्ट तुम्हाला ग्राहकांना देणं बंधनकारक असताना सुद्धा आजपर्यंत तुम्ही हा जो खेळखंडोबा केलेला आहे आणि जाणून बुजून तुम्ही आजपर्यंत याच्यावर कोणालाही नोकरीला घेतलेलं नाहीये. हे सगळं बंद होणार आणि यानंतर कामगारांच्या भल्यासाठी जो जो माझा बेस्टचा कर्मचारी आहे त्यांना नोकरीमध्ये कसं सामावून घेतलं जाईल याचाच विचार होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.